येणाऱ्या 10 तारखेला रस्ता रोको आंदोलन आयोजित केलेलं आहे। लढा नगर मनमाड या मुद्द्यावर आम्ही राहुरी फॅक्टरी परिसरातील जे युवक आहे गेल्या 16 वर्षापासून झगडतोय। मित्रांनो, या रस्त्याची दुर्दशा आपण बघताय। गेल्या हप्त्यामध्ये 4 दिवसात 3 जणांना प्राण गमावावा लागला। तर ह्या घटना का घडताय? इतर बाहेरच्या ठिकाणी जर पाहिलं तर जिथे वर्दळ खूप कमी तिथे सिमेंट रोड आहे, पण आपला हा रस्ता जागतिक दर्जाचं देवस्थान शिर्डी आहे, शिंगणापूर आहे, त्या दरम्यानचा हा महत्त्वाचा रस्ता असूनसुद्धा या ठिकाणी आजपर्यंत सिमेंट रोड का होत नाही? म्हणजे याचा अर्थ नागरिकांनी असं समजायचं की राजकीय लोकांना त्यांच्या टेबलाखालून काही घ्यायचं असेल त्याच्यामुळं हे घोंगडं भिजत ठेवायचा हा उद्देश आहे का? आपण बघतोय की जे आमदार खासदार सत्तेवर असतात तेव्हा शांत बसतात आणि सत्ता हातात नसेल तर रस्ता नाही किंवा हे प्रश्नासाठी वारंवार स्वार्थासाठी हे मुद्दे समोर घेतात। पुन्हा सत्तेवर गेलं की पुन्हा ते लोक शांत बसतात। तर आपल्या सर्वसामान्य नागरिकांनी एकच विचार करा की आपल्याला कोणत्याही प्रतिनिधीच्या भरोश्यावर बसता कामा नये। जेवढे लोक हा व्हिडिओ बघताय, मग ते दुकानदार असतील, ड्रायव्हर असतील किंवा रस्त्यावरून प्रवास करणारे असो किंवा घरात बसून व्यवसाय करणारे जरी असतील, हा सर्वांना माझा एक प्रश्न आहे की हा लढा कुणासाठी आहे? मित्रांनो, हा लढा तुमच्या स्वतःसाठी आहे। माझी विनंती आहे प्रत्येकाने 10 तारखेला सकाळी जागं व्हा, झोपेतून शुद्धीवर या, कारण आता वेळ हाताबाहेर गेलेली आहे। जर हा मार्ग कायमचा, हा प्रश्न कायमचा मार्गी काढायचा असेल तर आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करून घ्यावा लागेल। पहिली मागणी आहे की हा रस्ता 100% डांबरी व्हावा। जर GR निघाला असेल, होत नसेल, मित्रांनो हे GR नियम सर्व नागरिकांसाठीच आहे। मागच्या GRमध्ये 30% सिमेंट होता, मग यावेळी हा गायब कसा झाला? आपण बघतोय कोलार दरम्यान सेंटरपासून जे साईड गटार आहे त्याचं अंतर खूप जास्त आहे आणि जिथे मेन ठिकाणी जिथे वर्दळ जास्त आहे तिथे अंतर कमी आहे। जर कारखाना सुरू झाला, बैलगाड्या सुरू झाल्या, शारकई मुलं आहेत जे रोज येण्या जाण्याचं प्रवासाचं काम आहे, असे रोजगारानिमित्त MIDCला जाणारे युवक आहेत, तर यांचे अपघात होण्याचं प्रमाण आणखी वाढू शकतं। मग यावेळी जबाबदारी कोण? तर विनंती आहे की तुम्ही रस्त्यापासून सेंटर जे आहे साईड गटार हे एक तर भूमिगत पद्धतीने करा, भुयारी गटार पाहिजे आणि याचा अंतर वाढवा। दुसरं, वारकऱ्यांसाठी तुम्ही ठराविक कालावधीसाठी काही इन्शुरन्सच्या योजना आखता। जसं वारकरी रस्त्याने चालला, अपघात झाला की त्याच्या घरच्यांना 4 लाख 5 लाख सरकार देतं। मग हे रोजंदारीसाठी जे लोक MIDCला जातात, या रस्त्यावर जे अपघात होतात, मग यांच्यासाठी जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत सरकारची जबाबदारी आहे की या लोकांनासुद्धा 5 नाही 10 लाखाचं संरक्षण देणं हे सरकारची जबाबदारी आहे। मित्रांनो, अशा ठळक आमच्या काही मागण्या आहे। या मागण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे। त्यामुळे कळकळीची विनंती आहे, हा लढा आम्ही जो पुकारलेला आहे हा आपल्या सर्वांचा लढा आहे। ह्यामध्ये कोणी अध्यक्ष नाही, प्रत्येकजण यामध्ये मोलाचा सहभाग नोंदवणं गरजेचं आहे। तरी सर्वांना विनंती आहे की या लढ्यासाठी येणाऱ्या 10 तारखेला म्हणजे परवा सगळ्यांनी वेळात वेळ काढून कोणतंही कारण न सांगता 100% या, बस एवढीच कळकळीची विनंती आहे। धन्यवाद।